पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक आरोग्य विभाग, महानगरपालिका अमरावती आणि जिल्हा हिवताप अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने शहरात राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत धडक मोहीम राबविण्यात आली। या मोहिमेत पुणे, मुंबई व इतर बाहेर गावामधून अमरावतीत रोजगारासाठी आलेल्या मजुरांची शोध मोहीम घेऊन त्यांची मलेरियासाठी रक्त तपासणी करण्यात आली। शहरातील श्याम चौक, राजकमल चौक, इरविन चौक आणि नेहरू मैदान परिसरात रस्त्यांवर व तात्पुरत्या ठिकाणी राहणाऱ्या मजुरांचे रक्त नमुने घेण्यात आले। यावेळी रॅपिड डायग्नोस्टिक टेस्ट किटद्वारे जागेवरच तातडीने रक्ताची तपासणी करून निकाल देण्यात आले। तसेच पुढील खात्रीसाठी रक्ताच्या स्लाइड्सही घेण्यात आल्या। महानगरपालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर विशाल काळे यांच्या आदेशानुसार ही मोहीम राबविण्यात आली। यावेळी जिल्हा हिवताप अधिकारी डॉक्टर शरद जोगी यांनी मजुरांना पावसाळ्यात उद्भवणाऱ्या आजारांविषयी मार्गदर्शन करून प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा सल्ला दिला। शहर साथरोग अधिकारी डॉक्टर रुपेश खडसे यांनी नागरिकांना आणि मजुरांना रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रक्त तपासणी करण्याचे आवाहन केले। या धडक मोहिमेच्या यशस्वी नियोजनासाठी आरोग्य निरीक्षक शेख हैदर अली आणि शशी जयस्वाल यांनी पुढाकार घेतला। मोहिमेत अमरावती महानगरपालिका व जिल्हा हिवताप अधिकारी कार्यालयातील सर्व आरोग्य सेवक आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। शोएब खान, विदर्भ न्यूज, अमरावती।